आला बे ब्रह्मांड ठेंगणे, आजीची आला बे ब्रह्मांड ठेंगणे. सुखी झाले मन कल्पवेना, अर्थभूत माझा जीव जयासाठी त्यांच्या झाल्या भेटी पायासवे. वाटुली पाहता शिणले नयन बहु होते मन अर्थभूत. माझ्या निरोपाचे आणले उत्तर होईल समाचार सांगती तो. अर्थभूत माझा जीव जयासाठी त्यांच्या झाल्या भेटी पायासवे. तुका म्हणे भेटी निवारिला ताप, तुका म्हणे भेटी निवारिला ताप, फळले संकल्प संताले. अर्थभूत माझा जीव जयासाठी त्यांच्या झाल्या भेटी पायासवे. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. मूर्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची ये, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो, निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करा. अव्येरू आजीची लाभे ब्रह्मांड ठेंगणे, सुखी झाले मन कल्पवेना. अर्थभूत माझा जीव जयासाठी त्यांच्या झाल्या भेटी पायासवे. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. संतांच्या भेटीतील आनंद व्यक्त करणारा असा हा अभंग आहे. वारकरी संप्रदायामध्ये जे वारकरी नित्यनेमाचं भजन करतात त्यांना हा अभंग कुठं आहे हे सांगावं लागणार नाही. आणि भजन करून सुद्धा जर त्यांना हा अभंग सांगावा लागला तर ते भजन करत नाहीत. विठ्ठल विठ्ठल वारकरी नित्यनेम भजनी मालिका या एका प्रकाशनावर संतवाङ्मय प्रसारक मंडळी आमची जी संस्था आहे आणि श्री मारुतीबुवा कराळकर मठ हा सगळ्या महाराष्ट्रात फेमस झाला एका या मालिकेनं. वारकरी नित्यनेम आमच्या मालिकेचे काही नामाविधान घेऊन काही लोकांनी तसा प्रयत्न केला, अनेक लोकांनी तसा प्रयत्न केला की तेच नाव छापायचं आणि ती मालिका, पण बाकीचे लोक तिथपर्यंत येऊ शकले नाहीत. आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे. ते आमचे मालिका करणारे जे बाइंडर आहेत ना, खरं म्हणजे ते सगळे वारकरी आहेत, सगळे वारकरी आहेत. मालिका विकणारे जे लोक आहेत ते सुद्धा वारकरी आहेत. त्यातील काही संस्थेमध्ये राहिलेले लोक आहेत. पण गिरायक जेव्हा मालिका घेतं तेव्हा त्या गिरायकानं जर असं विचारलं की नियम कसा करायचा तर त्यांना सांगता येत नाही. हे विशेष आहे. आमच्या वैष्णव सदनला आमच्यापैकी बाइंडरना तुम्ही फोन केला किंवा आमच्या मॅनेजरला जरी तुम्ही फोन केलात, त्याचा नंबर आहे त्याच्यावर, त्यांना जर तुम्ही असं विचारलं की का हो आज नियम कोणता आहे, तर ते तुम्हाला असं उत्तर देतील की मालिकेत बघा तिथं तुम्हाला सापडेल. याला म्हणतात बैलावरी शास्त्र बांधले आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. मी हे का सांगितलं? वारकरी नित्यनेम करणारे जे महाराष्ट्रातील लोक आहेत त्यांना निसंदिग्ध लक्षात सांगावं लागत नाही की हा अभंग पत्रिका नावाच्या प्रकरणातला आहे. संपूर्ण नित्यनेमाची जी प्रकरणं आहेत त्या सगळ्याच प्रकरणाचा
सार्थ अनुवाद करण्याचा प्रयत्न चालू आहे सध्या. काही लोकांनी मला सुचवलं की तुम्ही हे नित्यनेमाचं भजन जरा सार्थ करा म्हणजे लोकांना ते आवडेल. त्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. ती जाहिरात करण्यासाठी बोलतोय असं नाही, पण ही जी प्रकरणं आहेत ती फार सुंदर आहेत. तर एकूण प्रकरण आहेत ती 6 प्रकरण आहेत. त्यामध्ये पत्रिका आहे, नाट आहेत, समाधी, तीर्थावळी, बाळकिडा आणि शेवटी हिंदुस्थानी. आता हिंदुस्थानी भाषेतले जे अभंग आहेत ते काही प्रकरण म्हणता येत नाही, कारण त्याच्यामध्ये सगळे जे अभंग आहेत त्या अभंगाची अशी पाठीमागच्या अभंगापाशी साखळी नाही. पण बाकीची जी 5 प्रकरणं आहेत त्या 5 प्रकरणामध्ये प्रत्येक अभंगाचा मागच्या प्रकरणाशी आणि अभंगाशी दाट संबंध आहे. प्रत्येक अभंगाचा. बाळकिडेचं तर बोलूच नका. 5च्या 5 प्रकरणाचा उहापोह मी या कीर्तनात आपल्या पुढे करू शकत नाही. पण आज जो अभंग घेतलाय तेवढ्या प्रकरणापुरतं आपल्याला बोलेन की हे पत्रिका नावाचं प्रकरण आहे. पत्रिका म्हणजे पत्र, की जे पत्र तुकोबारायांनी पांडुरंगाला वारकऱ्यांच्याकडून पाठवलेलं आहे. कोणत्या तरी एका प्रसंगाला तुकोबाराय पंढरपूरला जाऊ शकले नाहीत. तुकोबाराय प्रत्येक महिन्याची वारी करत होते का नव्हते मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू शकणार नाही. करत असले तर चांगलंच झालं, तुमच्या एखाद्या भावनेनं प्रश्न नाही. पण प्रत्येक महिन्याला येत असतील असं मला वाटत नाही. तो माझी भावना आहे, तो काय प्रश्न नाही. परंतु एका वारीला तुकोबाराय काय आजारी पडले, शरीराची प्रतिकूलता निर्माण झाली आणि त्यांना पंढरपूरच्या वारीला चालत जाता आलं नाही. आपण पंढरपूरच्या वारीला जाऊ शकत नाही याचा जो उद्वेग त्यांच्या मनामध्ये आला की आपण पंढरपूरच्या वारीला जाऊ शकत नाही, तर मग या शरीराचा किंमत काय, अर्थ काय या शरीराला? हे शरीर जगण्यात काय अर्थ आहे लक्षात. निष्ठावंत माणसांचं चरित्र असं आहे बापू की जेव्हा त्यांना वारी घडली नाही तेव्हा त्यांनी देह ठेवला नाही. निष्ठावंत लोकांचं चरित्र आहे. भोसरीकर माऊलींचा त्याच्यातच नंबर आहे. भोसरीकर माऊलींनी आषाढी वारी करून या वारीला म्हणजे आत्ता इथं आले बरं का, इथं आले. इथलं माझं परतीचं कीर्तन त्यांनी इथं बसून ऐकलं, माझं संपूर्ण सगळं कीर्तन ऐकलं. द्वादशी आणि त्रयोदशी, आणि त्रयोदशीला ट्रस्टीच्या मंडळींना सांगितलं मला पंढरपूरला घेऊन चाल. वारीला जाऊ नाही म्हणले, मला आत्ताच जायचं. मग त्यांच्या हट्टासाठी, आता माऊलींचा स्वभाव कसा होता सर्वांना माहिती आहे, ट्रस्टीना त्यांना पंढरपूरला न्यावं लागलं. तिथं त्यांनी भाद्रपद शुद्ध अष्टमीपर्यंत आपलं जीवन पांडुरंगाच्या चरणावर समर्पित केलं आणि अष्टमीच्या दिवशी आपल्या जीवनाचा समारोप केला. कारण आता वारी घडणे नाही. हे मोठे मी तुम्हाला खूप उदाहरण सांगेन. रामकृष्ण भाऊ येडशीकर पंढरपूरची कार्तिक वारी केली. कार्तिक वारीतलं एकादशीचं कीर्तन केलं त्यांनी भाऊनी. अत्यंत आजारी होते आणि तुम्ही सगळे पारमार्थिकच आहात ना, तुमच्या परमार्थाचा काय दिवा आहे ते कीर्तन दिसतोय आम्हाला. विठ्ठला 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 विठ्ठला. कीर्तनात आल्यानंतर आपल्या खिशातला लाडका फोन बंद केला पाहिजे याचं ज्याला भान राहत नाही त्याने कीर्तनातच काय यावं कोणाला हो का. कीर्तनात येतात. येडशीकर भाव आजारी पडले आणि मी पंढरपूरच्या वारीला त्यांची गाठ घ्यायला गेलो. तुम्हाला कळालं खरं म्हणजे भाऊ ज्या खोलीत राहत होते ना, दुर्दैवानं त्यांचं कोणी व्हिडिओ चित्रीकरण केलं असतं तर लय बरं झालं असतं. या लोकांचं जीवन कसं होतं तुमच्या लक्षात आलं असतं. सध्या जे महाराज लोकांची आपण थाट बघतोय सगळा,
एकदम बारकी छोटी खोली, त्या खोलीमध्ये भाऊ झोपले होते. मी जाऊन जवळ बसलो. म्हणलं, भाऊ कसं काय वाटतंय? आहे म्हणले, बरं आता काय नाही. आळंदीला यायचं का? तर आळंदीला आल्याशिवाय आपलं जीवन कसं काय? त्याच्यानंतर ते एडशीला गेले. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपण आळंदीत जाऊ शकत नाही. मग जाऊ शकत नाही तर मग देह कशाला ठेवायचा? म्हणून वद्य अष्टमीला त्याने देह ठेवला. निष्ठावंत माणसं सगळी तुम्हाला विशेष वाटेल. आता या सगळ्यांच्या कथा सांगायची तर वेळ होईल ना. वैकुंठवासी कदम माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक होते. नंतर ते खेडले दुंग्याला तुकाराम बाबाच्या गादीवर होते. त्यांनी सुद्धा पंढरपुरात आम्ही गाठ घेतली. ते म्हणले, तात्या अष्टमीला कराडकरांचा जागर असतो हैबतराव बाबांच्या पुढं. जागराला माऊली न चुकता यायचे, न चुकता. ते म्हणले, जागराला आपल्याला यायचंय, कराडकरांच्या जागराला येणार. नंतर त्यांच्या लक्षात आलं आपण जाऊ शकत नाही. तर बरोबर कार्तिक वद्य अष्टमीलाच त्यांनी देह ठेवला. तुम्ही याला योगायोग समजू नका हो. मी तुम्हाला लय जणांची कथा सांगेन म्हणलो नाही, एवढा वेळ नाही मला, किंवा आपल्याला वेळ नाही एवढा. वैकुंठवाशी बाळकृष्ण बुवा त्यांनी पंढरपूरची आळंदी वारी, कार्तिक वारी चालत केली बरं का, चालत. विना घेऊन चालत केली. हिता आले, नवमीची प्रदक्षिणा केली, नवमीचं नियमाचं भजन केलं का, दशमीची सकाळची खांद्यावर पताक घेऊन प्रदक्षिणा केली आणि मठात येऊन ढेर ठेवला. काय अवस्था असेल सांगा ना, काय अवस्था असेल? ही माणसं निष्ठावंत हो. आणि म्हणून हे निष्ठेचं लक्षण आहे. पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करे, वारी तू कोणे दिहारी, वारी तू कोणे दिहारे, पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करी, वार पंढरीचा वार कर, पंढरीचा, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार, पंढरीचा वार करी, वारी तू कोणे दिहारी, वारी तू कोणे दिहारी, पंढरीचा वार, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करे, वारी चुकोने देहार, वारी चुकोने दी, वारी पंढरीचा वार, पंढरीचा वार, पंढरीचा वारकरी, वारी चुकोने दियारी. वारकऱ्याचं हे जीवन आहे, संताचं हे जीवन आहे की पंढरपूरची वारी, त्या वारीच्याची त्यांची दृढ निष्ठा असते. जगद्गुरु तुकोबारायांची काय अवस्था झाली असेल हो सांगा ना. आपण सहज सांगतो, सहज आपल्या सांगण्यात काय लय अडचण नसते, तर सहज आपण सांगतो. तुम्ही आषाढीला दिसला नाही हो. काय मी नवमीला येऊन गेलो बघा. वारी आपण चुकवत नाही कधी. वारी का चुकणार?
जरा कोर्टाची तारीख असल्यामुळे नवमीला येऊन गेलो. वारी चुकवून येते हरी कोणाची? कोर्टाची. विठ्ठला 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 विठ्ठला. लोक म्हणतात कोर्टाची तारीख आणि पंढरपूरची वारी एका दिवशी काय करावं? काय करावं सांगा? कोर्टात जावं? कुठे जावं? पंढरपूर जावं. कोर्टात होईल ते होऊ दे, कोर्टात जाऊ दे, फिकीर त्याची. कशामुळे हसला तुम्ही? काय तुम्हाला हसायची काय कारण होती? करायचं काय बाकीचा उद्योग? कोर्टाचा निकाल हे बघा, तुम्ही हजर राहिला तरी सुद्धा निकाल लागणार तोच लागणार आहे का नाही? नाही राहिला तरी सुद्धा निकाल तोच लागणार आहे. उलट पंढरपूरला गेला तर चांगला निकाल लागेल. हा जाऊ द्या. वारी चुकण्याचा प्रसंग आला तर तुकोबारायांना खूप वाईट वाटलं की मी चालत जाऊ शकत नाही. म्हणून त्या प्रसंगानं त्यांनी जी तळमळ व्यक्त केलेली आहे ना, ती तळमळ 66 अभंगामध्ये या प्रकरणात आहे. त्याला पत्रिकेचं प्रकरण म्हणतात. त्याचे 3 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये किती अभंग? नाही 36 का 37? 36 अभंगापर्यंत त्यांनी 36 बरोबर आहे 36 अभंगापर्यंत त्यांनी वारकऱ्यांच्याकडून आपला निरोप पाठवलाय. म्हणजे 18व्या नेमापर्यंत. 18व्या नेमातला पहिला अभंग बरोबर. 18व्या नेमापर्यंत त्यांनी आपला निरोप पाठवलाय देवाला. आता त्याचाही विस्तार करत नाही. त्यांनी देवाला विनंती केलेली आहे, का माझा विसर पडिला माय बापा. तळमळ व्यक्त केली की मला का आपण विसरलात, मी का आपल्या दर्शनाला येऊ शकत नाही, का माझे पंढरी न देखती डोळे, काय हे न कळे पाप यांचे. हे कोणतं पाप आहे असं ते म्हणतात. तुकोबार आहे. देवाला निरोपही देतात. निरोप देताना थोडे चिडले सुद्धा, उद्विग्न झाले. का? यांनी मला वारीला येण्याला प्रतिबंध केला म्हणून. दुसरं काय कारण आहे? चिडण्याचं कारण काय? तू मला पंढरपूरला येऊन देत नाही म्हणून. जोडी कोणासाठी एवढी करीतोस याटी, जरी हे आम्हा नाही सुख, रडो पोरी पोटी भूक, करोनी चहाडी, अवघी बुडवी न जोडी, तरी तू होऊन उदास, माझी बुडवीसी आस. खंतही व्यक्त केली. काय अर्थ आमच्या जिंदगीला? समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी, ऐशी झाली जगी करती, असं खंतही व्यक्त केलेले आहे. तळमळही व्यक्त केलेली आहे. देवाच्या जवळ आर्तही भाकलेला आहे, करुणा भाकलेली आहे. तुम्ही संत जनी माझी करावी णवणी, माझी करावी णवणी. माझी करावी माझी करावी. काय तुक्याचा अन्याय, त्यासी अंतरले पा, त्यासी अंतरले. काय अन्याय, त्यासी अंतरले, त्यासी अंत. संतांच्याकडे निरोप दिला. पांडुरंगाला सांगा काय माझं चुकलेलं आहे, का बरं तुमच्या पायाचा मला अंतराय झालेला आहे. वारकरी पंढरपूरला गेले. काय
तुकोबाराय सांगतात, एक अभंग आहे तुकोबारायांचा, दुडीवरी दुडी चाले मोकळ्या पदरी, ध्यान ध्यान लागवाय श्यारी तुझ्या तुझे चरणी तयापरी, आवतण्याची आस लयसी लागे दुर्बळास, लोभ्या कळांतराची आस बोटे मोजी दिवस मास, तुका म्हणे पंढरनाथा मजला अनेक नको व्यथा. 5 चरणाचा अभंग आहे. त्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात, एखाद्या दुर्बळ माणसाला कोणत्या मठात आपल्याला जेवायला बोलवतात असं वाटतं, आणि एखाद्या लोभी माणसाला ज्यानं व्याजावर त्याला पैसे दिलेले आहेत, तो रोज व्याजाचे दिवस मोजतो. आज 27 झाल्यात, 27 दिवस आज, उद्या 28, परवा 13, 1 महिना बरोबर झाला तर 1 महिन्यामध्ये आपल्याला 40 रुपये मिळणार. इतका मोठा व्याजाचा दर चालू आहे, आपल्याला माहित नाही, लोक सांगितले. मी एका कीर्तनात सहज बोललो की बाबा दरमहा 10% व्याज चालू असेल ना. तो म्हणला महाराज 10% कुठे घेऊन बसला, 40% चालू आहे, दरमहा 40% व्याज. असो, मला सांगायचं कारण असं आहे, तो जसा व्याजाला सोकला म्हणतात का नाही, तो व्याजाला सोकलेला मनुष्यासारखा बोटे मोजी दिवस मास. पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांनी पांडुरंगाला काय सांगितलं असेल, पांडुरंगाने ते मनावर घेतलेलं असेल का नसेल, मनावर पांडुरंग घेण्यासाठी त्यांच्याकडे काही थोडी गर्दी असेल का. एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये माझं पत्र देव कुठे येईल, ते माझं पत्र वाचण्यासाठी त्याला सवड असेल का, केवढी गर्दी त्याच्या भोवती असणार, माझं एवढं कुठलं भाग्य आहे. परत त्यांच्या मनात असं आलं की नाही नाही, पण तो असा निष्ठुर नाही बरं का, परी तो आहे कृपेचा सागर, तो वरी अंतर पडून येदी. आणि मग तुका म्हणे तेव्हा होती न निश्चळ इंद्रिय सकळ निरोपाने. हे वारकरी आले आणि त्यांनी देवाचा निरोप सांगितला की मग माझी इंद्रिय शांत होतील, मला बरं वाटेल. आता मनाची अवस्था सारखी चालूच आहे. काय चालू आहे, वारकरी देवळात गेले असतील बरं का, देवळात जाऊन त्यांनी देवाचा निरोप घेतला असेल. होईल निरोप घेतला यावरी, रावळा भीतरी जाणून या, करुणया ददी मंगळ भोजन, प्रयाण शकून सुमुहूर्ते. वारकरी मागे निघाले असतील, आता परतीचा प्रवास चालू असेल वारकऱ्यांचा. आईशी ते सांडिली होईल पंढरी, येत वारकरी होते वाटे. अशी तळमळ व्यक्त केली तुकोबारायांनी. त्या अभंगाचा काही संच आहे तळमळ व्यक्त केल्याचा. आता किती झालं सांगा, 9 दुने 18, 18 कसं 26 नियमापासून 3 अभंग आहेत ना, सुमारे 20 अभंग. सुमारे 20 अभंगामध्ये ही तळमळ व्यक्त केली. आणि राहिलेल्या उर्वरित अभंग 10-12 अभंगामध्ये मग संत भेटले. ज्या दिवशी वारकरी परत आले आणि वारकऱ्यांची तुकोबारायांची ज्या दिवशी गाठ पडली, त्या दिवशी तुकोबारायांना केवढा आनंद झाला. तुकोबारायांनी वारकऱ्यांना सांगितलं, बाबा तुम्ही फार श्रमला बरं का, बागले ती देवा, माझा नमस्कार घ्यावा. तुम्ही क्षेम की सकळ, बाळ अवघे गोपाळ. आम्ही पंढरपुराहून परतीच्या प्रवासाला येणाऱ्या वारकऱ्यांना हित आल्यानंतर हेच विचारतो की वा व्यवस्थित आहे का, वाटचाल झाली का, रस्त्यात कुठं त्रास झाला का, कुठं पावसानं त्रास दिला का. यंदा ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये चालणारे वारके म्हणले, तात्या जाताना आणि येताना कुठं सुद्धा पाऊस भेटला नाही अजिबात. दरवर्षीचा अनुभव वेगळा आहे, यंदाचा अनुभव वेगळा आहे. ज्ञानोबाराचा सोहळा जाताना आणि येताना दोन्ही वेळेला यंदा कोरडा राहिला, कोरडा. लक्षात ठेवा, माऊलीची कृपा कमी होत चालली आपल्यावर. लक्षात ठेवा, माऊलीची छाया आपल्यावर कमी होत चालली ना. म्हणजे संसाराच्या प्राप्तीसाठी म्हणत नाही तुम्हाला मी, पण रस्त्याने जाताना तुम्हाला सांभाळलं पाहिजे ना. माऊली सांभाळते बाबा, तुम्हाला काय सांग, सगळ्या लोकांना माऊली सांभाळते. ज्ञानोबाच्या रस्त्याने चालणारे सामान्य भाविक आहेत ना, त्यांचा कोण विश्वास आहे ज्ञानोबाच्या बरोबर, फार मोठा विश्वास आहे. अतिशय इतका
विश्वास आहे त्यांचा. न्यायमूर्ती रानडे एकदा पंढरपूरच्या वारीमध्ये चालले. त्यांनी घटना लिहून ठेवलेली आहे. चालले, स्वतः चालले लोकांचा अनुभव घेण्यासाठी. आणि चालत असताना एक दिवशी बारकी एक मुलगी भेटली. तिचं वय काहीतरी 10-12 वर्षाचं असेल वय. छोटीशी मुलगी, डोक्यावर काहीतरी बोजा. बाळ, कुठून आलीस तू? ती म्हणली, मी मराठवाड्यातले. कोण बरोबर असेल ना? कोण नाही म्हणे बरोबर. एकटी आली? हो म्हणले, एकटी आली. चालते एकटी, राहते एकटीच. त्याने तिला प्रश्न विचारला, तू एकटी चालते, एकटी राहते, तुझ्या बरोबर कोण नाही? ती म्हणली, बरोबर कसं कोण नाही? माझी माऊली आहे ना बरोबर. रानडेंच्या डोळ्यातून पाणी आलं. एका 12 वर्षाच्या मुलीचा केवढा भाव आहे की माझी माऊली मला सांभाळते. आणि खरोखर माऊली सांभाळते. तुम्हाला काय सांग, आपण का आपल्या बळावर चालतो असं तुमचं म्हणणं आहे की? आपण आपल्या बळावर चालत नाही. लक्षात, ज्ञानोबरांच्या आधारावरच आपण चालतो. दिंडीतून जरा बाहेर पडा आणि नंतर दिंडी गाठून टाकवा, मग तुम्हाला मला लक्षात येईल तुमच्या की आपण कसं चालतो, आपण कोणाच्या आधारावर, कोणाच्या बळावर चालतो. लक्षात ठेवा. म्हणून जेव्हा वारकरी आले तेव्हा तुकोबारायांना कोण आनंद झाला. आजीची आला बे ब्रह्मांड ठेंगणे, आजीची आला बे ब्रह्मांड ठेंगणे, सुखी झाले मन कल्पवेना, सुखी झाले मन कल्प, सुखी झाले मन कल्प, सुखी झाले मन. आजीची आला बे ब्रह्मांड ठेंगणे, आजीची आला बे ब्रह्मांड ठेंगणे, सुखी झाले मन कल्पवेना, सुखी झाले मन कल्पवेना, कल्पवेना, सुखी झाले कल्पवेना. या अभंगामध्ये तुकोबाराय आपली अवस्था व्यक्त करतात. अगोदर तुम्हाला अभंगाचा सरळ भावार्थ सांगतो, कारण का सगळ्या चरणांचा विचार होणं शक्य नाही. पण अगोदर सरळ भावार्थ सांगतो आणि मग या अभंगाचा जो मुख्य भाव आहे की संतांच्या भेटीमध्ये संतांना जो आनंद होतो तो कोणता आनंद होतो, असा कोणता लाभ संत भेटीमध्ये आहे, त्याचा विचार आपण नंतर करू. तुकोबाराय सांगतात, आजीची या लाभे ब्रह्मांड ठेंगणे. हे वारकरी मला भेटले, संत मला भेटले, तर या लाभापुढं मला ब्रह्मांड ठेंगणं झालेलं आहे. म्हणजे ब्रह्मांडापेक्षा मोठा आनंद संतांच्याकडे आहे. संतांचा आनंद ब्रह्मांडाच्या पेक्षा मोठा आहे. लक्षात आहे. सर्वापेक्षा श्रेष्ठ आनंद संतांच्या भेटीमध्ये. आपल्याला त्याचं ज्ञान पाहिजे. लक्षात, कोणती वस्तू कोणाला महत्वाची वाटेल हा ज्याचा त्याचा विषय हो. हा ज्याचा त्याचा विषय, सगळ्यांचे नसतं प्रश्न. असा आहे. तंबाखू खाणाऱ्याला सोन्याची डबी किती महत्वाची आहे का नाही? त्याच्याजवळ नसली तर तो सारखा डबे आहे. काय काय पण तुम्हाला काय माहित आहे त्याची अवस्था काय? जावे त्याच्या वंशा. जरा तंबाखू खाऊन बघा म्हणजे लक्षात येईल. लक्षात करा सुरुवात उद्या बसून. आता काय करायचं? बिडी वाढणाराला काळ्या पिठीचं किती महत्व आहे का नाही? ज्याच्या आवडीचा जो विषय आहे
त्याच्यासाठी तो व्याकुळ होतो. इथं काय? इथं आहे संतांच्या भेटीचा आनंद, आणि तो कळाला पाहिजे की त्या भेटीमध्ये ब्रह्मांड सुद्धा बारकाय, ब्रह्मांड लक्षात ठेवा. म्हणून संतांनी संत भेटीशिवाय दुसरा पर्याय स्वीकारलाच नाही. बाळचंद नावाचा ज्ञानोबांचा अभंग वाचा. 17 चरणांचा अभंग आहे, पण फार गोड आहे, चिंतन करण्यासारखं आहे. परमार्थ करणाऱ्या माणसानं बाकीच्या वैभवात अजिबात गुंतू नये याचा बोध करणारा तो अभंग आहे. सगळी चरण मी सांगत नाही. ज्ञानोबांनी कशा कशाचा अवेर केलेला आहे. यमाच्या दारामध्ये नाचिकेत उभा होता, आणि नाचिकेताला एवढंच पाहिजे होतं की त्याच्या वडिलांनी त्याला यमाकडे जा म्हणून सांगितलं. तो आला होता. जेव्हा यमानी नाचिकेताला सांगितलं, बाळ एवढ्या वयामध्ये तुझी ही जिज्ञासा, माझ्या दारापुढे 3 दिवस उभं राहिलास ना, मी तुला 3 वर देतो, काय देऊ सांग. तर नाचिकेतानं 3 वर काय मागितले? त्यानं पहिल्या वरानं असं मागितलं की माझ्या वडिलांचा राग शांत व्हावा. हे वैष्णवाचं मागणं आहे, लक्षात ठेवा. याला वैष्णवांचं मागणं म्हणतात. प्रल्हादाला नरसिंह भगवंतांनी जेव्हा विचारले, प्रल्हाद मी तुला काय देऊ, तेव्हा प्रल्हादानं नरसिंहाला काय मागावं? त्यांनी नरसिंह भगवंतांना मागितलं की अजाणतेपणानं माझ्या वडिलांनी तुझी निंदा केलेली आहे, त्या निंदेचं पातक त्यांना लागू नये. काय ज्या हिरण्यकशिपूनं त्यांना छळलं होतं, अपेक्षा काय? त्या निंदेचं पाप माझ्या वडिलाला लागू नये. याला वैष्णव म्हणतात. याला वैष्णव म्हणतात. माझ्यासारखा असता तर म्हणला असता निदान खरूच तर उदे म्हाताऱ्याला, बाकीचं काय राहील. असो, माझ्या वडिलांचा राग शांत. दुसरं मागितलं, स्वर्गाला जाण्याचा जो यज्ञ आहे तो कसा असतो. आणि तिसरं मागितलं, मृत्यूच्या पश्चात जीवाची अवस्था काय. हा प्रश्न नाचिकेताने जेव्हा विचारला तेव्हा नाचिकेताचं वय किती होतं माहिती आहे तुम्हाला? नाचिकेताचं वय होतं फक्त 5 वर्ष. 5 वर्षाचा मुलगा यमाला जेव्हा असा प्रश्न विचारतो की मृत्यूच्या पश्चात जीवाची अवस्था काय, तेव्हा मृत्यू सुद्धा घाबरला, यम सुद्धा घाबरला. एवढ्या लहान मुलाला ही जिज्ञासा का? यमानं सांगितलं, बाळ 95 वर्षाच्या थेरड्याला अजून हा प्रश्न पडलेला नाही, तुला का पडला? जे मरणासन मरणाच्या पंथाला लागलेले आहेत त्यांनाही अजून माहित नाही की मेल्यानंतर आपलं काय होणार नाही, त्याचा विचार बी करतात. लक्षात ठेवा. बरं, उगं कसनूस वाटायला लागले की सुरुवातच करतात, बुवा ते तुकडायची त्याला घे, हे तुकडं तुला घे, तिकडलं मधलं तुकडं हेला दे. बरं, आणि पाठीमागं पलीकडे जी जमीन आहे ती माझ्या मंडळीला राहू दे, कारण तिला कोणाचा आधार नाही. झाली निर्वाह सोबत. इथं हे ठेवलंय, तिथं ते ठेवलंय, तिथं डबल आहे, राम राम. बस साचवणी मरेदन लावी पोरासी भांडण. संसारी माणसं धन साठवून मुलांच्या मध्ये भांडायला होतात, आणि पारमार्थिक माणसं शिष्यामध्ये भांडायला होतात. विठाला विठाला विठाला. माझ्याकडे एक पंढरपुरातला महाराज आला, बापू आला, तो पत्रिका घेऊन आला मला द्यायला. पत्रिका काय, अजित शेठ सारख्या माणसाने पत्रिका दिली, वाईट वाटत काय नाही आपल्याला. तुम्ही दिली तर काय, प्रसंगी अनिल महाराजांनी दिली तरी वाईट वाटत काय कारण नाही. कदम मौलीने दिली की मग जरा घोटाळा आहे का नाही? घोटाळा काहीतरी घोटाळा. आता तो ब्रह्मचारी महाराज पत्रिका म्हणलं, भाऊ पत्रिका? ते म्हणले आमच्या मानसपुत्राचं लग्न आहे. त्यांना ब्रह्मचारी महाराजांनी मानसपुत्राच्या लग्नाच्या उचापत्या करायच्याच कशाला, काय नडलंय का? मला तो भाग सांगायचा नाही. या गोष्टीला वर्ष जवळजवळ 25-30 झाले असतील. पंढरपुरातली गोष्ट आहे, 1985-86 असं त्यावेळची गोष्ट असेल ती. 25-30 वर्षे झाली. दरम्यानच्या काळात तो महाराज वारला.
आता वारल्यानंतर त्यानं ज्या मानसपुत्राचं लग्न केलं होतं ना, त्याला सांगितलं होतं की हे सगळं तुला देऊन जातो जाताना, आणि मरताना त्याने ते सगळं पुतण्याला दिलं. म्हणून आता त्या पुतण्याचा आणि त्या मानसपुत्राचा दावा पंढरपूरच्या कोर्टात चालू आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. बाबा जगद्गुरु शंकराचार्यांना आपल्या शिष्याच्या कफनीमध्ये सापडलेल्या 5 लवंगा सुद्धा सण झालेत, माहित आहे ना. ते म्हणले याला समाज देऊ नका, जाळा. हा 5 लवंगाचा संग्रह करतो ना हा ग्रज, ते म्हणले हा संन्यास जाळा त्याला. त्यांनी त्याला पुरून दिलं नाही, जाळायला लावलं. आता कुठं बसायचं आपलं. म्हणून माझ्यासारख्या माणसाला प्रश्न पडलाय बरं का. मला जगद्गुरु तुकोबारायांचा प्रश्न पडलाय माझ्या पुढं. निरे कोणापाशी होय गरज तरी द्या रे मज दुर्बळास. कोणाकडे शुद्ध ब्रह्मज्ञान असेल असा कोणी भेटला तर ज्याच्याकडचं ब्रह्मज्ञान घ्यावं. चला काय तो मुलगा म्हणला मृत्यूच्या पश्चात काय. यम म्हणला बाळा हे कशाला पाहिजे तुला, हे सोडून दे, हे काय अर्थ नाही. तू दुसरं काहीतरी माग, मी तुला काय देऊ सांग. तिथं यमानं नाचिकेताला प्रलोभन दाखवलंय. ते प्रलोभन काय काय ते म्हणले तुला गायची खिल्लार देतो, तुला घोड्यांचे कळप देतो, तुला हत्ती देतो, तुला राज्यवैभव देतो, स्वर्गातल्या अप्सरा तुला प्राप्त करून देतो, पृथ्वीचा सम्राट तुला करतो, इंद्राचं भुवन तुला देतो, शेवटी म्हणले तुला चिरंजीव करतो, पण एवढं मागू नकोस. त्या नाचिकेतानं उत्तर काय दिले माहित आहे का. नाचिकेतानं उत्तर दिले आम्हाला की तू मला चिरंजीव करशील, पण तुला त्या चिरंजीवपणातलं दुःख माहित आहे का. चिरंजीव म्हणजे मी मरणार नाही आणि माझ्या मागचे जेवढे असतील तेवढे सगळे मरतील. म्हणजे या सगळ्या लोकांच्या मृत्यूचं मी दुःख बघत बसू काय. शेवटी यमाला त्या मुलाचं म्हणणं पूर्ण करावं लागलं. तो सगळा भाग आपण कठोपनिषदामध्ये वाचा, फार सुंदर आहे, अतिसुंदर भाग आहे, गोड भाग आहे. यमाचं त्या नाचिकेताचा जो संवाद आहे ना हा कठोपनिषदामध्ये आहे. त्याच्यातली पूर्वपीठिका मी आपल्याला ही सांगितली. ते कठोपनिषदातला यमाचा आणि नाचिकेताचा संवाद ऐकला की ज्ञानोबरांच्या बाळछंदाची किंमत कळते. ज्ञानोबरांचा बाळछंद म्हणजे नाचिकेतातच मागणं आहे, दुसरं मला नकोच आहे म्हणल्या. आनने गो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. म्हणून महाराज सांगतात ब्रह्मांड ठेंगणे. या संत भेटीमुळं जे मला आनंद झालाय, जे मला सुख झालेलं आहे, ते सुख कसं झालंय मला सांगतात. सुखी झाले मन कल्पवेना. का बरं. ज्यांच्या भेटीची मी इच्छा करत होतो, अर्थभूत माझा जीव जयासाठी. माझा जीव ज्यांच्या भेटीची आर्तता करत होता ते संत मला आज या ठिकाणी भेटले. त्यांच्या झाल्या भेटी पायासवे. मला त्यांच्या चरणाची प्राप्ती झाली ना. आजपर्यंत या संतांची वाट बघण्यामध्ये मला विरह झाला. वाटुली पाहता शिणले नयन, बहु होते मन अर्थभूत. मी या संतांची वाट पाहिली. वाट पाहताना माझे नयन शिनले. खूप मनामध्ये अर्थता होती की मला हे संत भेटावेत, हे सगळे माझ्या माहेरचे लोक भेटावेत. आणि म्हणून आज मला त्यांची भेट झाली. तर त्या भेटीमध्ये आनंद कोणता झाला. मी पांडुरंगाला जे पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये पांडुरंगाला काही अर्थ व्यक्त केलं होतं. त्या पांडुरंगाने त्या पत्राचं उत्तर या वारकऱ्यांच्याकडे दिलेलं आहे आणि ते उत्तर मला प्राप्त झालं. माझ्या निरोपाचे आणले उत्तर. होईल समाचार सांगती तो, अर्थभूत माझा जीव दयासाठी. त्यांच्या झाल्या भेटी पायासवे. महाराज सांगतात या संतांच्या भेटीसाठी माझ्या मनामध्ये जे अर्थ होतं आणि त्या आर्ततेनं माझं जे शरीर तप्त झालं होतं, मला या संतांच्या विरहाचा जो ताप झाला होता ना, बस आज तो माझा ताप संपला. तुका म्हणे भेटी निवारीला ताप. माझा ताप निवारण झाला
आणि माझे जे संकल्प आहेत ना ते संकल्प सगळे फळाला आले. फळले संकल्प. काय झालं काय? संत आले म्हणा. ब्रह्मांड ब्रह्मांड खेळ कल्पवेना सुखी झाले मन कल्पवे आर्त भूतमा आर्त भूत वदयासा सुखी झाले मन कल्पवेना सुखी झाले मन कल्पवे अर्थभूतमा वदयासाठी अर्थभूतमा ब्रह्मांड आदिते आला ब्रह्मांड ब्रह्मांड ठेंग हे आगे ते आला ब्रह्मांड ठेंगणे आगे ते आला ब्रह्मांड ठेंगणे
कल्पवेना सुखी झाले मन कल्प जीव दया जीव दया कल्पवेना सुखी झाले मन कल्पवेना अर्थभूत जीव दया जीवद अर्थभूत जीवदया अर्थभूत अर्थभूत जीवदया अर्थ अर्थभूत जीवदया अर्थभूत
विठोबा जय विठोबा रुक्माई. दोन गोष्टी सांगतो. कोणत्या? एक, अर्थभूत माझा जीव जायासाठी. तुकोबारांचा जीव कोणासाठी अर्थभूत आहे? कोणाच्या भेटीची अपेक्षा तुकोबाराय करतात? कोणाच्या करत नाहीत त्याचा विचार नको आता. कोणाच्या भेटीची अपेक्षा करतात तुकोबाराय? तुकोबाराय सांगतात, माझे जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धणी फेडावया, माझ्या जातीचा मला भेटावा. आमच्या मठाच्या मालकाची बोलणं सांगतो तुम्हाला. आमच्या मठाचे मालक ते मला म्हणायचे, तात्या, लय मोठे अनुभव होते हो. ते मला काय म्हणाय, तात्या मी माझ्यासारखा एक माणूस बघतोय पण मला भेटेना. विठ्ठला विठ्ठला. हे काय वाक्य आहे होय? या वाक्यामध्ये त्यांना केवढा आत्मविश्वास होता की माझ्यासारखा कोणी नाही. बरेच वेळा असं म्हणायचे मला, माझ्यासारखा एक माणूस शोधतोय पण मला तो मिळेल झालाय. माझी जातीचे तुकोबाराय सांगतात, माझ्या जातीचे. माझ्या जातीचे म्हणजे तुकोबाराची जात कुठली होती? तुकोबारांची जात कुठली होती त्याचाही उहापोह झाला भरपूर. त्याच्यासाठी बऱ्याच संशोधकांनी आपल्या अकलेची अगदी कसोटीच लावली आणि हिकंड तिकंड कागदपत्र गोळा करून तुकोबाराय शूद्र होते असं त्यांनी सिद्ध करण्यासाठी आपलं सगळं संशोधन खर्च केले. राम 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 राम. त्याने एवढं संशोधन खर्च केलं, कमीत कमी त्यांनी देहूत तुकोबारांचे जे वंशज आहेत त्यांना भेटून आत्ता तुमचे संबंध कुठं कुठं आहे ते विचारलं असतं तरी बरं झालं असं का नाही सांगा. एवढी ब्राह्मणांची बाडं तपसत गेली. तो मनुष्य त्र्यंबकेश्वरला ब्राह्मणांच्या घरात जाऊन आला की जिथं तुकोबारांचे बंधू उतरले होते, कान्होबाराय, ते बाड सापडलं त्याला. त्या बाडाचा त्यानं उल्लेख केला होता. शूद्र कुणबी लिहिलं होतं कोणी? लिहिलं होतं कोणी? ब्राह्मणानं. ब्राह्मण काय लिहिणार आहे? साधी गोष्ट कळत आहे तुम्हाला. लिहिणारा ब्राह्मण आहे, ब्राह्मण काय म्हणेल? मला तुकोबारांच्या समकालीन असणारा एक ग्रंथ, त्या ग्रंथाचं नाव आहे चैतन्य विजय. 7 अध्यायाचा ग्रंथ आहे. आता तो म्हणजे त्या ओव्यासह मी प्रकाशित करतोय. आता ते म्हणजे माहू शुद्ध दशमी हे चिंतन माझं चालू आहे. यंदा काय जमलं नाही पण पुढच्या वर्षी होईल ते. आता मला सांगायचं कारण असं आहे, तर त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की राघव चैतन्याने विश्वनाथ बाबांना म्हणजे केशव चैतन्यांना, पूर्वाश्रमीचे विश्वनाथ बाबा, त्यांना असं सांगितलं, घरी जा आणि काय नाही सगळा स्वयंपाक तुपातला स्वयंपाक कर, मी जेवायला येतो, गुरुदक्षिणा म्हणून, बाकी काय. तर तिथं उल्लेख असा आहे की तो त्याच्या घरात दारिद्र्य होतं. जाताना काय करायचं, जाताना एक शेतकऱ्याचं खळं लागलं, खळं. तर त्या शेतकऱ्याला विनंती केली आणि त्याच्याकडून थोडंसं धान्य त्यांनी मागवलं, असं त्या ओवीमध्ये उल्लेख आहे. तर त्या ओवीमध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की एका शूद्राचं खळं चाललं होतं, तिथं मागितलं. लिहिण्याचा चष्मा काय बघा ना तुम्ही. म्हणून मी मगाशी म्हणलो तिकडे जायला नको. हे माझी परखड मत आहेत त्या बाबतीत, भयंकर. लोकांना सहन होत नाही ती माझी मतं. विषय एवढाच आहे, कोणती जात आहे तुकोबारांची? तुकोबाराय सांगतात, माझे जातीचे. कोणती जात आहे तुकोबारांची? कुणबी, क्षत्रिय, मराठा, कशाला तिकडे जात आहे? तुकोबाराय सांगतात, आम्हा भाविकाची जाती. बस, तुकोबांची जात आहे भाविक. ही जात आहे तुकोबारांची. कोणती जात आहे? कोणत्या जातीचे संत मला भेटावेत याचा उल्लेख तुकोबारांनी अडचणीत ठेवला नाही, स्पष्टच करून टाकला. अवय जहा
हरी अंतरापासो मनी अर्थमा ऐतिहाचे मने अर्थमा अंतरापासो ऐतिहाचे मने ऐतिहाचे जात कोणती तुकोबाराय सांगतात आवडे या हरी अंतरापासून. ज्याला अंतरापासून भगवान परमात्मा आवडतो ना तो आमच्या जातीचा संपला का? आम्हाला आवडतो म्हणून विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बस आता अशा जातीतला भेटला की तुकोबाराय सांगतात त्याचे बाकीचे निकष मी बघत नाही. हो का दुराचारी वाचे नाम जो उच्चारी त्याचा दास मी अंकित काया वाचा मने सहित नसो भाव करी अनाचार वाचे हरिनाम उच्चार नसो भाव चित्ती हरीचे गुण गाता घेती हो का भलते कुळ शुची आठवा चांडाळ मनवी हरीचा दास तुका म्हणे धन्यतास. महाराज सांगतात तुका म्हणे नाही जाती सवे काम तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. जातीचं काही सुद्धा काम नाही. ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे तो धन्य आणि आमची त्याच्याशी सोयरी काय. आपली वारकरी संप्रदायांची प्रत्येक अशी सोयरी काय लक्षात ठेवा. बरं मुलं मुली एकमेकाला देत असताना काय असेल ते बघत जा पण एरवी येताना तरी एकत्र येत जा ना. असं आहे काय. तुका म्हणे मी नवजे यातीवरी पूज्यमान करी वैष्णवासी. आम्हाला बाकी काही नाही लक्षात ठेवा. काय सांगितलं आवडे ज्या हरी अंतरापासून ज्याच्या वृत्तीचा अंतःकरणापासून विषय भगवान परमात्मा झालाय ना तो आमच्या जातीचा आहे. आणि मग तो जो जातीचा आमचा आहे ना त्याच्या भेटीमध्ये माझा ऐसियाचे भेटी अर्थ माझे तुकोबाराय सांगतात आम्हाला ते भेटले पाहिजेत ज्यांच्या वृत्तीचा विषय भगवान परमात्मा झालेला आहे. ज्यांच्या वृत्तीचा विषय भगवान परमात्मा झाला ते भेटल्यानंतर कोणता आनंद आहे. महाराज सांगतात ब्रह्मांड ठेंगणे. संतांच्या संगतीत राहून सुद्धा आपण काय शिकावं काय शिकवा सांगा. वैकुंठवासी भोसरीकर माऊली हे ज्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेत ना त्यांच्यासारखं भाग्यवान नाही कोण. मी तुम्हाला सांगेन हा मठ अजून त्यांच्या नावावर चाललाय देवा. अजून दुसऱ्या कशावर चाललाय कुठल्या पुण्यावर तुम्ही चाललाय सांगा का मला. काय जीवन होतं माऊलींचं बाबा. अवघड गोष्ट आहे. चांगली झकपक कपडे घातलेली माऊली कधी कुणी दाखवली तर लय बरं होईल. कुणी दाखवा. चांगली कपडे घातलेले यशवंत मामा कोणी दाखवा मला. दाखवता का दाखवता का. यशवंत मामानी चांगले कपडे घातलेत कधी दाखवा मला. चला कपड्यावर एखादा डाग पडलेला महाराज दाखवा. मिळणार आयुष्यावर भरपूर असतील त्याचा वाद नाही. कपड्यावर डाग मिळणार आहे अजिबात. हे कसं वागणं सांगा. आता आमचं भाग्य आहे की माऊलीच्या संगतीमध्ये आम्ही बरेच दिवस काढले खूप. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की मी माऊलीचा लय लाडका झालो. परत आलो उशिरा काना मागणाला तिखट झाली तर झालं आलो उशिरा पण त्यांच्या प्रेमाला लय पात्र झालो फार. असं आहे माऊली भेटले एका दिवशी ना असे मिठी मारायचे आणि मुका घ्यायचे माऊली. तर माऊलीने मुका घेतला की वाटायचं आपल्या आईनंच मुका घेतलाय. काय ताकद काय प्रेमामध्ये ताकद झाली. मी का सांगायला लागलो तुम्हाला. माऊलीची कृपा माझ्यावर संपत झाली म्हणून नाही सांगत ते भांडवल नाही करते त्यांचं वागणं सांगतो तुम्हाला. देहूला
डांग्यांचा काला असतो सप्तमीला, आणि त्या काल्यामध्ये माऊलींचं कीर्तन असायचं. माऊली कीर्तन करत होते, जोपर्यंत अवसान होतो तोपर्यंत करत होते, नंतर त्याने सोडून दिलं. तर कीर्तन करत होते माऊली, आणि एक बाय आली दर्शनाला. आता काय डांग्यांच्या काळाला काही लय गर्दी नसते, 100-200 माणसं असतात. ती बाई एक दर्शनाला आली. आता आळंदी पंढरीमध्ये श्रोते बसतात, त्यांची बसण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे कशी आहे. पुढं जर देव असला तर श्रोतेमध्ये वाट ठेवून बसतात ना, देवाकडे पाठ करायची नसते म्हणून. आळंदी पंढरीमध्ये ज्ञानोबाच्या मंदिरात कसं बसतो आपण, असे दोन्ही बाजूने लोक श्रोते बसलेले, मधून वाट थोडीशी 2 फुटाची. आता ती बाय बिचार नवीन, तिला काय म्हणतो, वाट असल्यामुळे ती आली पुढे दर्शन घ्यायसाठी. आपलं बुवाचं दर्शन घ्यावं. आता जे माऊलीचा आवाज माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, लागले करू. आमच्या लक्षात काय झालं, माऊलीला कोण आठवत, त्या बायला कावत होते येऊ नकोस. तिच्या लक्षात आलं बुवा रागावलाय. मग ती आपली लांबच थांबली बरं का, 5 फुटावर लांब थांबली, आणि तिने आपलं कमरेतले 2 रुपये काढले. 2 रुपये हो, 2 रुपयाची नोट. अशी 2 रुपयाची ती नोट काढली आणि तिथे खाली ठेवली, आणि आपलं खाली मस्तक टेकून नमस्कार केला, आणि ती निघून गेली. आता हे कुठं ऐकतात, तिच्या माग लागले, हे उचल पहिले. किती रुपये सांगितले? 2 रुपये. मी बघितलेला आय विटनेस आहे, मी त्याचा साक्षीदार आहे, बघितलेलं सांगतोय मला. 2 रुपयाची नोट माऊलीला सहन झाली नाही, अजिबात नाही. हातात काठी होती, ती काठी घेतली, त्या काठीने ती नोट अशी अशी उडवून लावली. अरे राम, असा वैराग्याचा आविष्कार आम्ही कुठं बघितलाय सांगा. अरे मी म्हणलं, माऊली का म्हणून नोट उडवताय, द्या की आम्हाला, आम्हाला लागतंय. अवघड गोष्ट आहे. मी सांगायला लागलो का, हे निरीच्छ लोक, हे निरीच्छ लोक मी डोळ्यांनी पाहिले. त्या निरीच्छ लोकांच्या भेटीमध्ये कोणता आनंद असेल हो. ब्रह्मांड ठेंगणे, मी तुम्हाला ब्रह्मांड सांगायला लागलो. क्षुल्लक सुखासाठी आपण पागल झालेली बावळट माणसं, क्षुल्लक सुखासाठी. आणि आपल्याला त्यांचा अधिकार काय कळेल हो. आपल्या सेवेला वेळ होऊ नये म्हणून आपलं थोडक्यात सांगतो. 2 अभंग सांगतो तुम्हाला समाधीतले, आणि सेवा पूर्ण करतो. की ज्या अभंगामध्ये संतांच्या संगतीमध्ये कोणता लाभ आहे, आजीच्या लाभे, संतांच्या संगतीमध्ये कोणता लाभ मिळतो, ते समाधीच्या 2 अभंगामध्ये आहे. आणि काय कुठं कुठं असेल, पण मला सध्या आठवलेले 2 अभंग आहेत. तर काय, एक अभंग आहे, सोपान समाधी बैसला, सकळ देवी पुष्पवर्षाव केला, जय जयकार भूगोळ कोंदला, वैष्णवगरचे ते नाम घोषे, धन्य धन्य तो सोपान, समुखे वर्णी श्री भगवान, क्षणक्षणा करी स्तवन, ऋषीमुनिजन स्तवता ती. सांगता का, विसर संपला आपला. नारद तुंबर उद्धव पुंडलिक आदी करुणी सर्व, गणगंधर्वमणी पंगव स्तवी ती सोपाना ते. पुढे काय म्हणलं आता, म्हणती पाहो केवढे भाग्य या दोघांचे, जे निदान परमाधिकाचे, जे ध्येय शंकराचे, निजात्म सुख जीवन कळा, तो स्वये श्री भगवंत, याची परिचर्या करीत भक्ता साह्यानंत, तो अभिमान सिद्धी नेला, निज भक्ताचे कोड कौतुक, करू जाणे ब्रह्मांड नायक, तया वंदिती ब्रह्मादिक, वरकडांचा तो पाड किती, आजीची लाभे. कोणता लाभ आहे संतांच्या संगतीमध्ये? अरे ब्रह्मांड नाही, ब्रह्मांडाचा जो मालक आहे ना, तो ब्रह्मांडाचा मालक यांची सेवा करतो. आणखीन लाभ कुठला होईल तिथं? ब्रह्मांड कुठे घेऊन ब्रह्मांड घेऊन बसला. हा एक अभंग आहे. दुसरा अभंग शेवटचाच आहे, शेवटचा अभंग. त्यामध्ये भगवान नामदेवराय सांगतात असं, मग सकळ देव बैसोनी विमाना, गेले आपले निज भवना, ऋषीमुनी गणगंधर्व सकळे जाना, हरिसी नमुनी. पुढे सांगा, म्हणती पाहो भाग्याचे केवढे, जे कैवल्य ब्रह्म उघडे, ते संवत्सर ग्रामी वाडे कोडे, देखिले सकळी की, तरी ज्ञानदेव हा पायाळ दान, निवृत्त देव तोची अंजन,
सोपान देव तो नयन तेथीचे सुखप्राप्ती ऐसे करोणी साधन साधिले श्री विठ्ठल निधान ज्याचे त्याचे तेथीचे विभागी ज्याचे दैवदान तीही प्रत्यक्ष देखले या निधानाची कुरवंडी मुक्ताबाई देहभावाची सांडी मग उभविली गोडी स्वानंदाची सर्व काळ आजीच्या लाभे ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराजा ज्ञानेश्वर माऊली